नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। जानेवारी महिना संपत आलेला आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात जानेवारी महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणारच आहोत आणि याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर या 2 महिन्यांचे हप्ते आले नाही आहेत अशा लाडक्या बहिणी अंगणवाडी सेविका यांना व्हिजिट करत आहेत। अंगणवाडी सेविका काही ठिकाणी कागदपत्र घेत नाही आहेत, मुदत संपलेली आहे असं देखील सांगत आहेत। मग मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात लक्षात घ्या की ज्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबर हप्ता आले नाही आहे अशा लाडक्या बहिणींना कागदपत्र पडताळणीसाठी अंतिम मुदत काय आहे या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत। त्याचबरोबर लक्षात घ्या की हेल्पलाईन देखील दिवसभरामध्ये बिझी दाखवत आहे। लाडक्या बहिणी हेल्पलाईनवरती फोन करत आहेत, त्यामुळे त्यांना व्यस्त असल्यामुळे आपले प्रश्न विचारता येत नाही आहेत। आपण सांगत आहोत की आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा, तुम्हाला तुमच्या शंकांचं समाधान मिळून जाणार आहे। आणि याचबरोबर ई-केवायसी संदर्भातली मुदतवाढ होणार की नाही या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत। सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राजकीय दुखवटा आहे आणि त्याचबरोबर सध्याची कंडिशन पाहता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जानेवारी महिन्याचा हप्ता कधी वितरित होईल या संदर्भात कोणीच निश्चित अशी वेळ सांगू शकत नाही। आज 30 तारीख आहे, 31 तारीख उद्याचा शेवटचा दिवस आहे। आज दिवसभरामध्ये महाराष्ट्र जीआरचं जे अधिकृत संकेतस्थळ आहे तर या ठिकाणी लक्षात घ्या की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ते वितरणाचा जीआर अजून प्रसिद्ध झालेला नाहीये। केवळ लक्षात घ्या की मागील महिन्यामध्ये लक्षात घ्या की जानेवारी महिन्यामध्ये डिसेंबर महिन्याचा हप्ता वितरित करण्याचा जीआर हप्ते वितरणानंतर प्रसिद्ध झाला, पण लक्षात घ्या पुढील महिन्यांपासून म्हणजेच जानेवारी महिन्यापासून हप्ते वितरणाचा सर्वप्रथम जीआर येईल। त्याच्यानंतर मंत्री आदित्य तटकरे यांची घोषणा आणि त्यानंतरच हप्ते वितरण सुरू होणार आहे। राजकीय वातावरण पाहता हप्ते वितरण सध्या तरी लवकरात लवकर होण्याची शक्यता कमी आहे। आपण देखील माहिती या संदर्भात घेत आहोत। त्यामुळे आता राहिला प्रश्न आहे की ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत त्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा लाभ आला अशा सर्वच लाडक्या बहिणींना लाभ येणारच आहे। आणि याचबरोबर ज्या लाडक्या बहिणी नोव्हेंबर डिसेंबर महिन्याच्या हप्त्या वितरण जे हप्ते वितरण झालं तर ई-केवायसी चुकलेले आहे अशा लाडक्या बहिणी वारंवार अंगणवाडी सेविका ताई यांना व्हिजिट करत आहेत। आणि काही लाडक्या बहिणींना असा देखील प्रसंग समोर आलेला आहे की लाडक्या बहिणींची ई-केवायसी म्हणजेच कागदपत्र पडताळणीची मुदत संपलेली आहे, तुम्ही आमच्याकडे कागदपत्र देऊ नका अशा ठिकाणचं देखील वक्तव्य आपल्या समोर येत आहे। मग अशा वेळी काय करायचं आणि काही ठिकाणी अजून देखील लाडक्या बहिणींची ई-केवायसी जी चुकलेली आहे त्यासाठी आणि अजून देखील काही ठिकाणी अंगणवाडी सेविकांमार्फत कागदपत्र पडताळणी सुरू झाली नाही आहे। मग अशा वेळेस या कागदपत्र पडताळणीसाठी काही मुदत आहे का किंवा काही तारखा आलेल्या आहेत का, तर अशा प्रकारचा प्रश्न लाडक्या बहिणींना निर्माण होत आहे। त्यामुळे लक्षात घ्या की जर तुमची कागदपत्र पडताळणी अंगणवाडी सेविका ताई यांच्याकडून होत नसेल, त्यांच्याकडे यादी आली असेल किंवा त्या कागदपत्र घेत नसतील तर तुम्हाला जवळच्या असणाऱ्या महिला बाल विकास जे कार्यालय आहे जिल्ह्याचं तर या ठिकाणी माहिती द्यायची आहे। कारण का अंगणवाडी सेविकांना ही कामं कागदपत्र पडताळणीची देण्यात आली आहे आणि अंगणवाडी सेविका जर सांगत असतील की एवढी मुदत होती तर असं कोणतंच नाही आहे, कोणतीच मुदत यासाठी देण्यात आली नाही आहे। त्यामुळे आत्ता जरी तुम्ही अंगणवाडी सेविकांकडे जर यादी आली असेल तर तुम्ही त्या ठिकाणी कागदपत्र पडताळणीसाठी जो फॉर्म आहे आणि त्याचबरोबर तुमचं आधार कार्ड आणि आवश्यक कागदपत्रे देऊ शकता। अंगणवाडी सेविकांनंतरच कागदपत्र व्हेरिफिकेशन झाल्यानंतर पडताळणी झाल्यानंतर तुमचं नाव ऑनबोर्डवरती येईल आणि तुम्हाला पुन्हा कंटिन्यू लाभामध्ये आणलं जाणार आहे। त्यामुळे शासनाला एकच विनंती की नोव्हेंबर डिसेंबर ज्या लाडक्या बहिणींचे हप्ते आले नव्हते त्यांना पहिलं पात्र करावं आणि सर्वच लाडक्या बहिणींना एकत्रित लाभ वितरित करावा। याचबरोबर त्यांचं नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा लाभ जो राहिलेला आहे तो देखील त्यांना वितरित करणं गरजेचं आहे। कारण का लाडक्या बहिणीची परिस्थिती खूप गरिबीची देखील आहे, दिवसभर मोलमजुरी करतात, तर अशा लाडक्या बहिणीचा प्रश्न शासनाने लवकरात लवकर मार्गी लावला पाहिजे। आणि लाडक्या बहिणींना जो मदत करत नाही आहे किंवा अंगणवाडी सेविका जर मदत करत नसतील तर तुम्हाला जिल्हा महिला बाल विकास कार्यालय आहे या ठिकाणी व्हिजिट करायची आहे। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती आहे। तर अंतिम मुदत आहे कागदपत्र पडताळणीची अशी कोणतीच तारीख शासनाने जाहीर केली नाही आहे, त्यामुळे लवकरात लवकर कागदपत्र तुम्हाला सबमिट करायचे आहेत आणि त्याच्यानंतर ऑनबोर्डवरती नाव तुमचं की तुमचा लाभ तुम्हाला मिळणार आहे। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट आहे। तर ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा। योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।